नमस्कार, मी धनश्रीज किचनमध्ये आज आपण आळूच्या वड्या करणार आहोत। तर बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी 8 पानं घेतलेली आहेत आळूची, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ, आळूच्या वडीला जे सारण आतून लावायला लागतं त्यासाठी पाणी घेतलेलं आहे, गरजेनुसार वापरायचं आहे। 1.5 वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ केलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी इथे हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची मी पेस्ट केलेली आहे। ही तुम्ही चवीनुसार वापरू शकता। चला तर मग आपण आता आळूची वडी करायला घेऊयात। इथे आता मी ही 1 चमचा आणि थोडी वर अशी ही पेस्ट घालणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी चिंचेचा कोळ घालणार आहे। चिंचेचा कोळ वापरल्याने आळूची पानं जर घशाला खाजत असतील तर ती खाजत नाही आपल्याला। त्यानंतर इथे मी मीठ वापरणार आहे। मीठ सुद्धा चवीनुसार वापरायचं आहे। जास्त तिखट जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट ही जास्त वापरू शकता। आता पीठ कालवून घेऊयात। पीठ इथे हातानेच कालवायचं आहे, चमच्याने एकसारखं पीठ कालवलं जात नाही। गरजेनुसार पाणी वापरायचं आहे। तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी। हिरवी मिरची, आलं आणि लसूण यांनी आळूच्या वडीला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो आणि चव सुद्धा येते आणि वडी ही चवीला छान लागते। आता हे एक एक करून आपण पानाला लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता 3 ते 4 पानांचं आपल्याला रोल करायचं आहे, जेणेकरून वडी कापल्यानंतर त्याला छान पद्धतीने लेयर्स येतात। बेसन पीठ जर कमी असेल तर तुम्ही त्या जागी तांदूळ पीठही वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता। शक्यतो बेसन पीठ जर वापरलं तर वडीला चव चांगली येते। इथे मी 4 पानांचा एक लेयर केलेला आहे आणि पीठ अगदी हलक्या हाताने लावायचं आहे, तुम्ही बघू शकता। माझा हा एक रोल तयार झालेला आहे। इथे मी हा गुंडाळून घेते। अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून हा रोल बनवायचा आहे। हा एक रोल माझा तयार झालेला आहे। दुसऱ्या रोलसाठी परत मी पानं घेतलेली आहे। आपला हा दुसराही रोल तयार झालेला आहे। इथे मी एक 5 मिनिटापूर्वी पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे। आता आपण जो रोल केलेल्या आळूच्या वडीचा जो रोल आहे तो आपण इथे याच्यामध्ये असा ठेवणार आहोत, तुम्ही बघू शकता।
आणि ह्याच्यावरती आपण असं झाकण ठेवणार आहोत। एक 15 मिनिटांनी आपली ही आळूची वडी छान वाफवून तयार होईल। वाफवून झाल्यानंतर ही थोडा वेळ एक 5 मिनिटं हवेशीर ठेवायची आहे, ज्याने या वडीचं जे पाणी आहे ते संपूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला ही छान आळूची वडी तेलामध्ये परतून घेता येईल। किंवा ज्यांना तळलेली वडी आवडत असेल त्यांनी तळूनही वडी करू शकता। तर 15 मिनिटांनंतर वडी तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन। तर आता इथे आपली ही पूर्ण प्रोसिजर झालेली आहे आळूच्या वड्यांची। तर तुम्ही पण नक्की करून बघा। धन्यवाद।